महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष श्री उगले साहेब यांच्या अधिपत्याखाली आमच्या महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात आज संगणकीकरण कामाविषयी आंदोलन पुकारलेलं आहे. बंद आंदोलन आहे. यामध्ये आमच्या सर्व जे महाराष्ट्रात नंतरच्या बॅचमध्ये जवळपास 3200 कर्मचारी आमचे तलाठी यांच्या नवीन नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. त्यांना पण लॅपटॉप मिळालेला नाही. आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जेव्हापासून 2016 पासून संगणकीकरणाचं काम झालं तर तेव्हापासून अजून पहिला पण राऊंड आम्हाला लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर हे मिळालेले नाहीत. आणि आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा त्याच्यामध्ये काही फायदा झालेला नाही. आज आमच्या 16च्या जर 2016 पासून जर धरलं तर आज 9-10 वर्ष झालेत. अजून बी आमचे 25 ते 30% लोक पहिल्या लॉटमधलेच अजून लॅपटॉप, प्रिंटर मिळालेलं नाही. आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की वरून आमच्या अधिकारी लोकांचा शासन स्तरावर पाठपुरावा असतो. संगणकीकरण कामाच्या ह्याच्यात नैसर्गिक आपत्ती असेल, शेतकऱ्यांची माहिती द्यायची, ऑनलाईनचे कामं असतात तर ते कशाहून करणार. एक आमचा ग्राममहसूल अधिकारी एक लॅपटॉपवर मग दुसऱ्याचे लॅपटॉप घेऊन हे काम करतात. तरी माझी शासनाला विनंती आहे की आमच्या राज्यसंघानं जे महाराष्ट्र पूर्ण बंदचं आवाहन केलेलं आहे त्याला सहकार्य करून आमच्या ग्राममहसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बांधवांना लॅपटॉप व आमच्या सुविधा पुरवण्याची माझी राज्य संघटक या नात्याने त्यांना विनंती आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा